तुमचे राउंड्स कसे झाले, कधी इंटरव्ह्यू होता किंवा ॲप्टी वगैरेचं कसं शेड्यूल होतं? बेसिकली ह्याच्यामध्ये 4 राउंड्स आहेत ॲक्सेंचरच्या हायरिंग प्रोसेस. तर माझं बॅकग्राऊंड ENTC आहे किंवा मेकॅनिकल आहे. तर असे जे स्टुडंट आहेत जे पॉडकास्ट बघणार आपलं, तुम्ही त्यांना काय म्हणजे सजेशन देऊ शकता की रेझ्युमे कसा असला पाहिजे जेणेकरून त्यांना ॲक्सेंचर क्रॅक करणे अजून सोपं होतं? मी टोटल 3 प्रोजेक्ट्स टाकले होते. म्हणजे प्रोजेक्ट एक्सप्लेन करताना काही क्रॉस क्वेश्चन वगैरे नाही केले की फक्त ते ऐकत होते की काय नेमका प्रोजेक्ट तुम्ही केलेला आहे? की 3 वेगळ्या कलरचे स्टोन्स होते आणि त्याचे 50 लाईक असे 50 रोजमध्ये ते असे ठेवले आहेत. तर तुम्हाला असे स्विच करायचे आहेत की ते एका बाजूला एक नाही आले पाहिजे. तर तुम्ही किती मूव्स करता? तुम्हाला कसं वाटतं की सुपर एक्सची आयडिया म्हणजे की जिथे तुम्ही कोलॅबरेशनमधनं काहीतरी प्रोजेक्ट बनवताय, तुम्ही प्रेझेंट पण करताय प्रोजेक्ट, सो तुमच्यासाठी सुपर एक्स प्रोग्राम कसा होता? प्रोजेक्ट हा खूप इम्पॉर्टंट कंपोनंट आहे, हे तर आपण टाकलेच पाहिजे. आणि मेन म्हणजे जर आपण स्वतःहून प्रोजेक्ट्स केले ते टाकायला पाहिजे आपण. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या एक लक्षात आलेलं असेल की आपलं बॅकग्राऊंड काही असलं तरी आपण IT मध्ये स्विच करू शकतो. तुला जर आम्ही डेव्हलपर म्हणून घेतोय तर तुला कोडिंगचं नॉलेज असलं पाहिजे, प्रोजेक्ट तू स्वतःहून केलेले असले पाहिजे. ह्या गोष्टी जरी फुलफिल झाल्या तरी आपण आरामात कंपनी क्रॅक करू शकतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवे पॉडकास्ट सिरीजमध्ये. आज आपल्यासोबत कंपनी एक्सपिरियन्स आणि इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी आपल्यासोबत आहे श्रेया. तिने नुकतंच ॲक्सेंचरसाठी इंटरव्ह्यू दिला होता आणि तिचा रेझ्युमे वगैरे कसा होता, तिला इंटरव्ह्यूमध्ये काय पॅटर्नमध्ये क्वेश्चन विचारले, हे सगळं माहिती आपण तिच्याकडून ऐकून घेऊया आणि यातून आपल्या प्रिपरेशनला कशी मदत होईल याचा विचार करूया. सो चला स्टार्ट करूया आजच्या पॉडकास्टला. हॅलो श्रेया. हॅलो सर. तर माझं नाव श्रेया कुडे आहे आणि मी श्रीमती काशीबाई नवले या कॉलेजमध्ये आहे. माझी ब्रांच ENTC आणि माझं प्लेसमेंट ॲक्सेंचर कंपनीमध्ये झालं आहे. सो हां, तर मग कसं म्हणजे तुमचे राउंड्स कसे झाले, कधी इंटरव्ह्यू होता किंवा ॲप्टी वगैरेचं कसं शेड्यूल होतं ते सगळं सांगाल? तर बेसिकली आम्हाला ॲक्सेंचर कंपनी पॉडवर थर्ड कंपनी आली होती, मला लक्षात आहे. इनिशियल फेजमध्येच आली होती ही कंपनी आणि जुलैमध्ये कंपनी आली होती. तर बेसिकली ह्याच्यामध्ये 4 राऊंड्स आहेत ॲक्सेंचरच्या हायरिंग प्रोसेसमध्ये. फर्स्ट राऊंड होता टेक्निकल आणि कॉग्नेटिव्ह असेसमेंट असा. तर आणि त्याच्यानंतर लगेच कोडिंग राऊंड. सो हे 2 राऊंड एका दिवशी शेड्यूल्ड होते. तर हे सप्टेंबरमध्ये होते हे 2 राऊंड्स आणि मेल आला आणि त्याच्यानंतर हे कॉलेजमध्येच कंडक्ट केले गेले होते. आणि टेक्निकल आणि कॉग्नेटिव्ह असेसमेंटमध्ये म्हणजे आपले बेसिक ॲप्टिट्यूड क्वेश्चन्स जे असतात ते होते. म्हणजे आपले क्वांटिटेटिव्ह, अजून ग्रामर क्वेश्चन्स वगैरे हे सगळे. आणि येस सर. आणि सुडो कोड पण होतं ह्याच्यामध्ये. आणि सुडो कोड म्हणजे जे आपण क्लासच्या क्विझमध्ये सुडो कोड्स म्हणजे की ते कोड देतात आणि आउटपुट आपल्याला तिथे ऑप्शन्समध्ये गेस करायचं. सो तसे क्वेश्चन्स होते आणि टोटल टाईम 1.5 तासाचा होता या दोन्ही राऊंडसाठी. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली हा राऊंड क्लिअर झाला की तिकडे आपल्याला मेसेज येतो आणि त्याच्यानंतर लगेच 5-10 मिनिट्स नंतर कोडिंग राऊंड असतो. आणि कोडिंग राऊंड आम्हाला 45 मिनिट्स दिले होते कोडिंग राऊंडसाठी आणि त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स होते. सो मला एक क्वेश्चन स्ट्रिंग रिव्हर्सचा आला होता ज्याच्यामध्ये की आपल्याला तर त्याच्यामध्ये स्ट्रिंग रिव्हर्सचंच आपल्याला लॉजिक अप्लाय करायचं होतं. लँग्वेज वगैरे काय असं? त्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स दिले होते, जावा, पायथन आणि CPP. सो मग मी जावाच ऑप्ट केला कारण की माझं झालं होतं जावा. सो मग मी ते ऑप्ट केला त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मग सेकंड क्वेश्चन थोडासा वेगळा होता, मला एक्झॅक्ट लक्षात नाही येतो. पण त्याच्यामध्ये असं काहीतरी होतं की त्यांनी स्टोन्स दिले होते 3 वेगळ्या, म्हणजे त्यांचं क्वेश्चनमध्ये असं होतं की 3 वेगळ्या कलरचे स्टोन्स होते आणि त्याचे 50 लाईक असे 50 रोजमध्ये ते असे ठेवले आहेत. तर तुम्हाला असे स्विच करायचे आहेत की ते एका बाजूला एक नाही आले पाहिजे. तर तुम्ही किती मूव्स करताल असा क्वेश्चन होता. सो असं म्हणजे असाच येस सर असा क्वेश्चन होता. सो तो सॉल्व्ह करायला थोडा टाईम लागला. बेसिकली एका क्वेश्चनला 2 टेस्ट केसेस होते आणि माझे दोन्हीमधले एक सॉल्व्ह झाले टेस्ट केस. तर त्याच्यानंतर मला इमिजिएट मेल आला की तुमची झाली आहे राऊंड क्लिअर. तर मग त्यानंतर मग कम्युनिकेशन राऊंड होता त्याच्यानंतर.
कम्युनिकेशन राऊंड बेसिकली 20 मिनिट्स समथिंग असा ड्युरेशन त्यांनी दिला होता. तो AIनीच कंडक्ट केला होता आणि तो व्हर्च्युअल राऊंड होता. अच्छा. हां आणि त्याच्यामध्ये फक्त आपलं ते काय प्रोनाउन्सिएशन हां, रीडिंग स्किल्स होते, स्पीकिंग स्किल्स होते. अजून मग त्यांनी स्टोरी सांगितल्या होत्या 3 आणि त्या स्टोरीज आपल्याला एक्झॅक्टली ऐकून ते 30 सेकंडची एक स्टोरी होती. सो आपल्याला ती एक्झॅक्टली स्टोरी आपल्याला हे करायची होती. आपल्याला कशी लक्षात आहे ती आपल्या बोलायचं हां, तशी बोलायची होती. ते एक होतं आणि जनरल क्वेश्चन्स पण त्यांनी विचारले होते. आणि मला एक क्वेश्चन लक्षात आहे, त्यांनी माझे ओपिनियन्स काय घेतले होते की तुमचे ओपिनियन. सो एक क्वेश्चन होता की कोविडचा कसा इफेक्ट पडला आहे आत्ताच्या एज्युकेशनच्या ह्याच्यावर. सो मग मी माझे थॉट्स हे करायचे. हां, सो ते कसं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. प्रॉस कॉन्स दोन्ही सांगायचं होतं असं की काही नाही, त्यांनी सांगितलं तर तुमचे थॉट्स सांगा की तुम्हाला कसं. आणि अजून एक असं होतं की तुम्ही लाईक आपले जे एज्युकेशन त्याच्यामध्ये PE पिरियड्स हे इम्पॉर्टंट आहेत का, फिजिकल एज्युकेशनचे किती महत्त्व आहे, हे असे 2 क्वेश्चन्स पण होते त्याच्यामध्ये. सो त्यांनी हां, सो हा कम्युनिकेशन राऊंड होता. आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यूच होता आणि तो समथिंग नोव्हेंबरमध्ये झाला होता. आणि त्याच्यानंतर माझा इंटरव्ह्यू ॲक्च्युली समथिंग 12ला होता. आणि असं झालं की मला असं गोंधळून गेले मी की मॉर्निंगला माझा इंटरव्ह्यू शेड्यूल होता आणि थोडासा टाईम लेट झाला. सो मग त्यांनी तेवढं समजून घेतलं. ते बोलले नाव इट्स आफ्टरनून, थोडा डिले झाला वगैरे. आणि त्याच्यानंतर मग ॲक्च्युली मी थोडीशी नर्वस झाले होते. तर त्यांनी स्टार्टिंगला असं लाईक हे केलं की वेअर डू यू स्टे वगैरे असं त्यांनी मला विचारलं. आणि मग मी सांगितलं की इथे इथे. तो त्यांनी मला सांगितलं की मी पण इथेच कुठेतरी राहायचो. आणि मग ते बोलले की तुला ते कात्रज झू माहिती आहे का. म्हटलं हां, ते तर माझ्या इथून वॉकिंग डिस्टन्सच आहे. सो मग माझं नर्वसनेस गेला तिकडून. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला माझे इंट्रोडक्शन विचारलं. मग इंट्रोडक्शन दिलं मी माझं. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की तुझे जे प्रोजेक्ट्स तू मेन्शन केले आहेत ना रेझ्युमेमध्ये ते सगळे एक्सप्लेन कर. तर मी टोटल 3 प्रोजेक्ट्स टाकले होते. आणि माझा एक मेजर प्रोजेक्ट होता तो मी नव्हता टाकला त्याच्या रेझ्युमेमध्ये, पण मी तो एक्सप्लेन केला. सो 2 माझे इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोजेक्ट होते आणि बाकीचे 2 सॉफ्टवेअर. सो एक मी क्लासमध्ये केला होता. माझा प्रोजेक्ट NGO रिलेटेड होता. त्याच्यामध्ये आम्ही पेट अडॉप्शन आणि हां, सुपर एक्समध्ये आम्ही प्रेझेंट केला होता. तो एक प्रोजेक्ट होता. आणि माझा जो मेजर प्रोजेक्ट होता तो म्हणजे मी त्यांना सांगितलं कारण की मला त्याची आयडिया म्हणजे पोचवायची होती त्यांच्यापर्यंत. कारण की मग मी त्यांना सांगितलं की ॲक्च्युली आमचा प्रोजेक्ट काय आहे की आम्ही EV चार्जिंगचे असतात चार्जर पोर्ट्स ते आम्ही रेंट करत होतो. असं आम्ही प्लॅटफॉर्म बनवलं. लाईक आपण Airbnbला कसं आपण हॉटेल्स वगैरे हे करतो तसं आम्ही चार्जरसाठी हे केलं होतं. हां, तर मग त्यांनी मला विचारलं की तुमची आयडिया काय आहे ह्याच्यामागे, लाईक तुम्ही का बनवायचं ठरवलं. तर मग मी लाईक आमचंच एक्झाम्पल दिलं रिअल टाईम की म्हटलं की आम्हाला कधी कुठे बाहेर जायचं असतं आणि माझ्याकडे EV आहे. तर आम्हाला दरवेळेस प्रश्न पडतो अरे चार्जिंगच नाही आहे, चार्जिंगच संपली आहे. सो मग आम्ही ठरवलं की ह्याच्यासाठी बनवायचा एक प्रोजेक्ट असा की जिथे आम्ही जे EV चार्जर्स जे असतात ते होस्ट करू शकतात ज्यांच्याकडे असतात. आणि सो मॉनिटायझेशन पण होतं, लाईक ते मनी पण कमवू शकतात आणि यांच्यासाठी युजफुल पण होतं. सो आयडिया छान आहे म्हणजे. आणि फ्युचर स्कोपमध्ये तर नक्कीच या गोष्टी आहेतच आता. येस, मग मी त्यांना सांगितलं हे सगळं. मग त्यांनी मला विचारलं की डेटाबेस वगैरे कुठला यूज करणार आहे. तर मी त्यांना सांगितलं की आम्ही एक नवीन लाईक APIसाठी मी सांगितलं की आम्ही Leaflet.js म्हणून यूज करणार आहे. सो दॅट इज थोडा फ्री आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्ट शॉर्टेस्ट रूट पण ते आपल्याला सांगतं. सो आम्ही तो यूज करणार आहे. सो त्यांना ते टेक्निकल पार्टमध्ये वाटलं की ह्यांनी काहीतरी नवीन हे केलं आहे. आयडिया आली की तुम्ही स्वतःच करताय. हां, तेच. आणि फायरबेस माझं ऑलरेडी झालं होतं. सुपर एक्समध्ये मी यूज केलं होतं फायरबेस. त्यामुळे आम्ही म्हणजे डेटाबेससाठी स्टोरिंग मी सांगितलं की आम्ही ते यूज करणार आहे. सो हे सांगितलं मी माझ्या प्रोजेक्टबद्दल. त्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुला ॲक्सेंचरबद्दल काय माहिती आहे. तर मग मी सांगितलं की ॲक्सेंचर म्हणजे कधी हे झालं होतं आणि मी त्याचं सगळं रिसर्च केलं होतं की त्याचं फर्स्ट CEO कोण होतं, ती कशी कंपनी झाली होती आणि त्याचे स्टॉक प्राइसेस पण मी हे केले होते. लाईक स्टार्टिंगला काय होते आणि आत्ताचं काय. मी इंटरेस्टेड आहे त्याच्यामध्ये. ते सगळं सांगितलं. हां, मी सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी विचारलं की आम्ही तुला हायर काय करायचं आहे या कंपनीमध्ये. तर मग मी बोललं की मला तुम्ही जे पण काम द्या मी त्याच्यामध्ये माझं 100% देईल. असं म्हणजे मी थोडंसं करून गेले होते. तर मग मी सांगितलं त्यांना ते. हां,
आणि त्यांनी मग मला विचारलं की तुला काही क्वेश्चन्स वगैरे आहेत का. Okay. मग मी त्यांना विचारलं की आता फर्दर प्रोसेस काय आहे वगैरे. बरोबर. तर दे सेड दे विल लेट अस नो, ते Okay. सांगतील आम्हाला नंतर. तर आणि मग प्रोजेक्ट्समध्येच ॲक्च्युली जास्त टाईम गेला, कारण की त्यांनी मला सगळे प्रोजेक्ट्स मला एक्सप्लेन करायला सांगितले, Okay, म्हणजे जेवढे तुम्ही मी ते- मेन्शन केले होते ना. अच्छा. सो पण मी जास्त करून सॉफ्टवेअरच भर दिला, कारण की तो रोल बरोबर. तसाच होता ना. बरोबर. सो असे प्रोजेक्ट्स मग वगैरे. त्यांनी ते म्हणजे प्रोजेक्ट एक्सप्लेन करताना काही क्रॉस क्वेश्चन वगैरे नाही केले, की फक्त ते ऐकत होते की काय नेमका प्रोजेक्ट तुम्ही केलेला आहे? हां, त्यांनी कसं? फक्त मला की विचारलं की तुम्ही लँग्वेज कुठली यूज करताय वगैरे, एवढंच Okay. विचारलं. डेटाबेसमध्ये कुठलं यूज करताय असं. नाही, कसं होतं आता बघा ना, तुमचं ॲक्च्युअल फील्ड इलेक्ट्रॉनिक्स ENTC बॅकग्राऊंडमधनं हम्म. तुम्ही आहात आणि त्यात तुम्ही कोडिंग साईडला आले. तर होतं कसं की आपला रेझ्युमे जरी असला ना, तरी इंटरव्ह्यूअरच्या डोक्यात कसं येतं की ॲक्च्युअल प्रोजेक्ट केले असतील की उचलले असतील. हम्म. कारण एकतर बघा की कम्प्युटरमधले स्टुडंट बरेचसे प्रोजेक्ट उचलतात. हम्म. ठीक आहे, हे तर सिनारिओ आहेच आहे. म्हणजे आपल्याला जास्त एक्सप्लेन करावं लागतं की अरे खरंच प्रोजेक्ट केलाय का. पण आपलं अंडरस्टँडिंग जेवढं असतं ना प्रोजेक्टचं, त्यांना पहिल्या 1-2 वाक्यातून कळून जातं की हा प्रोजेक्ट ह्यांनी स्वतःहून केलेला दिसतोय. हां, येस. सो आता बघा, जसं की प्रोजेक्ट तुमच्या सिनारिओमध्ये की रोल ठरलाय असं मला तर वाटतंय, आणि तुम्ही सुपर एक्सला पण प्रोजेक्ट केला होता. Yes, तर sir. तुम्हाला कसं वाटतंय की सुपर एक्सची आयडिया, म्हणजे की जिथे तुम्ही कोलॅबरेशनमधनं काहीतरी प्रोजेक्ट बनवताय, तुम्ही प्रेझेंट पण करताय प्रोजेक्ट, येस. सो तुमच्यासाठी सुपर एक्स प्रोग्राम कसा होता? बेसिकली मला आधी काहीच आयडिया नव्हती की एक्झॅक्टली प्रोग्रामिंग लँग्वेजेस कसे वर्क करतात हां. वगैरे. तर जेव्हा मी या क्लासमध्ये आले तेव्हा मला लाईक डीप नॉलेज म्हणजे तुमच्याकडून सरांकडून मिळालं की काय आहे ॲक्च्युली प्रोग्रामिंग लँग्वेजच्या कॉन्सेप्ट्स कशा असतात डीपमध्ये. आणि ते म्हणजे मला कधी पण आता विचारले कोणी तर मी सांगू शकते, की आधी मला तितकं हे नव्हतं नॉलेज. आणि तो फायदा झाला. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रोजेक्ट करतो तर त्याच्यामध्ये कसं ते प्रोसेस असते पूर्ण आणि वर्क कसं करतं, की आता आपण आपल्याला प्रोजेक्ट म्हणजे माझे कोड पुश करायचे आहेत, आम्ही गिटहब यूज करणार, किंवा मग स्टोअर कुठे करायचं, डेटाबेस कुठला यूज करायचा, सो तो कसा वर्क करतो, हे सगळं फ्लो मला कळालं या सुपर एक्सच्या प्रोजेक्ट्समधून. सो मग तो खूप युजफुल राहिला मला. आणि त्याच्यामुळे मी सांगू शकले तिकडे इंटरव्ह्यूमध्ये की ॲक्च्युअलमध्ये ते कसं काम करतं. बरोबर. आणि नाही, आणि ह्या गोष्टी कसं व्हर्जन कंट्रोल वगैरेसाठी गिट वगैरे वापरलं जातं, तर त्यांना ते छान वाटतं की अरे फ्रेशर पण ह्या टूल्स वापरतायत, ह्या गोष्टी वापरल्या जात आहेत. कारण युजली फ्रेशर्सचे प्रोजेक्ट म्हणजे मॅनेजमेंट सिस्टमच असतं असं त्यांना वाटत असतं. हां. बट तुम्ही जर फायरबेसचा यूज केलाय, तुम्ही आणखी काही API वगैरे साठीचे जे सिनारिओ तुम्ही सांगू शकलात तिथे, यावरनं त्यांना आयडिया येते की अरे यार स्वतःहून केलेला दिसतोय प्रोजेक्ट, आणि त्यांना हेच छान वाटत असतं. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार त्यांना ह्या गोष्टी अतिशय छोट्याच असतात. म्हणजे ते 10-12 वर्ष एक्सपिरियन्स लोक इंटरव्ह्यू घेत असतात, येस. बट त्यांना ते छान वाटतं की ते हे 3-4 प्रोजेक्ट तुम्ही टाकलेत आणि ते तुम्ही स्वतः बनवलेत. ही खूप छान गोष्ट आहे. सो मग तुम्हाला त्यांनी त्या राऊंड नंतर मग किती दिवसांनी तुम्हाला मेल आला की तुम्ही सिलेक्ट झालेले आहात की कसं? त्याच्यानंतर 1 मंथ नंतर ऑलमोस्ट तेवढ्या ड्युरेशन नंतर मेल आला. अच्छा. त्याच्यानंतर आम्हाला LOI आलं, लेटर ऑफ इंटेंट. सो Okay. त्यामध्ये सगळं मेन्शन वगैरे केलं होतं. Okay. सो अजून प्रोसेस म्हणजे चालूच आहे त्याची अच्छा. जॉईनिंगची अच्छा. वगैरे. मग त्यांचं आता असेल म्हणजे जून जुलै हां, नंतरच yes. तुमचं ॲक्च्युअल जॉईनिंग असेल. ठीक येस. आहे. तर मी तुम्हाला एक थोडा वेगळा क्वेश्चन विचारतो की कसं आहे, बरेचसे स्टुडंट आहेत की जे आता IT सेक्टरमध्ये येतात, म्हणजे IT मध्ये कारण जॉब्स आहेत, AI आलंय पुढे, तर बऱ्याच लोकांना वाटतं की मी प्रोग्रामिंग शिकून एखादं IT कंपन्यांमध्ये जॉबला जायला पाहिजे. आणि त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा कॅम्पसमध्ये हाच प्रेफरन्स असतो की मास रिक्रुटर कंपनी असेल तर मी तिच्याकडे जास्त फोकस केला तर माझे चान्सेस पण जास्त आहेत, कारण माझं बॅकग्राऊंड ENTC आहे किंवा मेकॅनिकल आहे. तर असे जे स्टुडंट आहेत जे पॉडकास्ट बघणार आपलं, तुम्ही त्यांना काय म्हणजे सजेशन देऊ शकता की रेझ्युमे कसा असला पाहिजे, त्यांनी नेमकं कोणत्या गोष्टींवरती फोकस करायला पाहिजे जेणेकरून त्यांना ॲक्सेंचर क्रॅक करणे अजून सोपं होऊ शकतं? ओके. म्हणजे जसं तुम्ही प्रोजेक्ट्स तुम्ही ॲड केले, ते तुमची आयडिया आहे की हे 2 प्रोजेक्ट मी ENTCचे माझे सांगते, 2 प्रोजेक्ट मी सॉफ्टवेअर रिलेटेड सांगते. म्हणजे तुम्ही रेझ्युमे स्ट्रक्चर केलं स्वतःचं, सो ते तुम्हाला सोपं गेलं आणि तुम्ही ते क्रॅक पण करू शकला. येस. त्या गोष्टी झाल्या. पुन्हा त्यांचं माइंडसेट कसा असला पाहिजे की आता ENTC मधनं मला कोर सब्जेक्टकडनं कोडिंगकडे जायचं, हां. सो तुम्ही त्याबद्दल बोललात तर त्यांना खूप आयडिया छान येऊ शकते. ओके. सो बेसिकली आपल्या रेझ्युमेमध्ये प्रोजेक्ट्स हा खूप इम्पॉर्टंट कंपोनंट आहे, हे तर आपण टाकलेच पाहिजे. आणि मेन म्हणजे जर आपण स्वतःहून प्रोजेक्ट्स केले
तर ते टाकणं म्हणजे अजून लाईक ते टाकायला पाहिजे आपण, कारण की आपण ॲक्च्युअलमध्ये तिथे सांगू शकतो. आणि बेसिकली जे कंपनीज असतात ते प्रोजेक्ट बेसिसवर, म्हणजे ॲक्सेंचरमध्ये प्रोजेक्ट बेसवर त्यांनी विचारले होते खूप क्वेश्चन्स. आणि मी बाकीच्या माझ्या फ्रेंड्सला पण विचारलं, तर तिकडे पण मोस्टली प्रोजेक्ट ह्याच्यावर विचारले होते क्वेश्चन्स. तर आपण प्रोजेक्ट्स टाकले पाहिजे आपला रेझ्युमेमध्ये. आणि आपले जे सर्टिफिकेशन्स आहेत ते पण इम्पॉर्टंट आहेत टाकणं. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या एक लक्षात आलेलं असेल की आपलं बॅकग्राऊंड काही असलं तरी आपण आय टीमध्ये स्विच करूच शकतो. आणि फ्रेशर लेवलला हे सोपं पण आहे. कॅम्पसमध्ये जेव्हा कंपन्या येतात तेव्हा तुम्हाला अलाउ केलं जातं त्या कंपन्यांसाठी. फक्त कंपनीला जे एक्सपेक्टेशन आहे की बाबा तुला जर आम्ही डेव्हलपर म्हणून घेतोय तर तुला कोडिंगचं नॉलेज असलं पाहिजे, प्रोजेक्ट तू स्वतःहून केलेले असले पाहिजे. ह्या गोष्टी जरी फुलफिल झाल्या तरी आपण आरामात कंपनी क्रॅक करू शकतो. सो थँक्यू सो मच श्रेया, तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केला. थँक्यू. होप सो यातनं सगळ्यांनाच काही व्हॅल्यू ॲड होऊ शकतात. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर.